सोबत मुंगशीचे जे ग्रामस्थ आहेत 15 एकर शेती खरवडून गेलेली आहे, काही नाही, संपूर्ण ऊस होता. घरात 2 मुलाचं नुकतं लग्न झालं होतं, सगळा पसारा होता, काहीही राहिलेलं नाही आहे. काय परिस्थिती, कधी झालं ही सगळं? ही पाणी आल्यापासून सर आमची अशी परिस्थिती झाली आणि माझा पूर्ण 15 एकर ऊस पाण्यात वाहून गेला. शेती घरात काय सुद्धा राहिलं नाही, माझ्या अंगावर कपडे आहेत एवढंच खरं आहे. माझ्यावर सगळी माझं 15 माणसाचं कुटुंब असल्यामुळं मी 10 जागेवर 2-2 माणसं स्थलांतर केले ती बघा. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ जगण्यासाठी साधनच नाही राहिलं. काय शेताकडे बघितलं किती पाणी आहे? आज तिथं 5 परूस पाणी त्या उसावर, 5 परूस पाणी, पूर्ण घर पाण्यात आहे, सगळं पाण्यात आहे. घरात काय काय गेले भाऊ? सगळं वाहून गेले. आज कपडे आहे ती फक्त बायाला दुसऱ्याच्या साड्या घालते ते. 20-6 दिवस झालं हीच कपडे ते अंगात घालून बसतोय. काय मागणं करायचं आता काय सर, दादा बी येऊन बघून गेले, काय सुद्धा अजितदादांनी केलं नाही बघा. त्यांचं फक्त मीडियाचंच त्यांना सरलं नाही, शेतकऱ्यासाठी काय सुद्धा करून गेलेलं नाही. मदत कसली आली? काय आलीच नाही शासनाने. फक्त आम्हाला मुंगशीला येतंय म्हणजे फक्त कारखान्याचं जेवण येतंय, ह्याच्या व्यतिरिक्त काय सुद्धा नाही मुंगशीत बघा. मला एक सांगा, शासन म्हणलं होतं की 5,000 रुपये आणि 10 किलो धान्य प्रत्येक. कुणालाही आलं नाही सर, फक्त सेवाभावी संस्था घेऊन येते ते. सरकारचं काय आलं? काय सुद्धा आलं नाही सर, काय सुद्धा आलेलं नाही. पंचनामे वगैरे काय कशाला? पंचनामे झाले तर म्हणते ती रानातच जायला नाही ना. बर, पण ती वरनच ड्रोननी करणार आहेत पंचनामे. आता काहीच नाही त्यांचा, आता नेमकं निर्णय काय, पण अधिकारी कुणी आलं नाही. 2 दिवस होतं उघडी, तलाट्यांनी केलं पंचनामं, पुन्हा करताच आलं नाही. तर आता ही पाणी कितव्यांदा आलंय तुमच्या? ही 5व्यांदा 4थ्यांदा पाणी सारखं पाणी येतं. हो. काय आता जमीन राहिली का खरवून आता गेली? काय, आता जेव्हा उघडी पडेल तेव्हा मग तिथं तर काय दिसत नाही बघा. आज आता 5 परूस पाणी ऊसावर आणि घरावर. तर ही यांची अवस्था आहे. घरावर आणि ऊसावर 5 परस पाणी आहे, म्हणजे जवळपास मोठ्या प्रमाणात संपूर्ण ह्यांचं पाण्याखाली गेलेलं आहे. नेमकं काय नुकसान झालं हे सुद्धा ह्यांना सांगता येत नाही. सरकारची कुठलीही मदत इथं पोचलेली नाही. अजितदादा येऊन गेले, मात्र त्यांच्याकडनं कुठलीही मदत आलेली नाही. जे काही मदत येते ते सेवाभावी संस्था करतायत आणि त्याच्यावरच हे सर्व पूरग्रस्त जे आहेत हे संपूर्ण हिरावून गेलेले पूरग्रस्त त्यांच्यावर विसंबून आहेत. अंगावर कपडे घालायला नाही आहेत. 6 दिवसापासून एकच शर्ट आणि एकच विजार घालून हे फिरत आहेत. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मुंगशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.